नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही 70 किंवा मग त्याहून अधिक वयाचे असाल तर स्नायूंचं नुकसान हा तुमचा पहिला शत्रू आहे. जर तुम्हाला वाटत असेल की म्हातारपणासोबत अशक्तपणा येईल तर हे ऐका. हा विचार तुम्हाला मारण्यासाठी पुरेसा आहे. 219 भाज्यांवर अभूतपूर्व संशोधन केलं गेलं आहे आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्नायूंना पुनरुज्जीवित करू शकणाऱ्या भाज्या शोधण्याचं उद्दिष्ट होतं. तुम्हाला धक्का बसेल इतक्या भाज्यांपैकी फक्त 8 प्रत्यक्षात काम करतात. उर्वरित ज्यांना तुम्ही सुपरफूड मानता त्यांचा एकतर कोणताही परिणाम होत नाही किंवा ते तुमच्या स्नायूंना आणखी जलद नष्ट करतात. नोएडाच्या सेक्टर 16मधील एका क्लिनिकमध्ये याची भयानक किंमत स्वतःच्या डोळ्यांनी डॉक्टरांनी पाहिलेली आहे. 78 वर्षीय विनोद काका ते दररोज ब्रोकोली खाऊन स्वतःला निरोगी मानत असे, पण त्यांचे पाय इतके कमकुवत झाले आहेत की आता त्यांना वॉकरच्या मदतीने रेंगाळावं लागतं. किंवा 80 वर्षीय प्रीतीताई आहेत, ती केळी खाऊन तिच्या आरोग्याबद्दल बढाई मारत असे, पण तिच्या मांडीचे स्नायू इतके कमकुवत झाले होते की ती पायऱ्या चढूही शकत नव्हती. मग रमेश काकांची कहाणी ऐका. 79 वर्षीय रमेश काका असे काही केले त्यांनी की त्यांचा ऐकून धक्का बसेल. त्यांनी 8 भाज्यांपैकी एक भाजी जी आहे ती त्यांच्या नाश्त्यामध्ये जोडली आणि फक्त 30 दिवसांमध्ये त्यांनी जे रिझल्ट दाखवले आहे तर ते अतिशय वेगळेच होते. कागदी ज्ञान आणि खरी ताकद यात हा फरक आहे, पण यामागे एक गडद रहस्य आहे. कोट्यवधी डॉलर्सचं आरोग्य आणि प्रथिने व्यवसाय तुम्हाला या 8 भाज्यांबद्दल जाणून घेऊ इच्छित नाही. तुम्हाला माहीत आहे का? कारण ते इतक्या स्वस्त मिळू शकतात किंवा मिळवता येतात हेच त्यांना आपल्याला समजू द्यायचं नाही. आज मी या सर्व भाज्या तुम्हाला सांगणार आहे. आपण 8 ते 1 पर्यंत मोजूया आणि पहिल्या क्रमांकावर अशी भाजी आहे ज्यामध्ये प्रति 100 ग्रॅम 21 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने आहेत, जे मांसपेक्षाही जास्त आहेत. संपर्कात राहा. ही फक्त एक टीप नाही आहे, 70 नंतरचं आयुष्य जिंकण्याची ही एक रणनीतीसुद्धा आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आहे सध्या की तुमचं वय काय आहे आणि आता तुम्हाला पुन्हा काय करायला सर्वात जास्त आनंद होईल. 40व्या वर्षी तुम्हाला कोणते क्रियाकलाप करायला आवडायचे? तुम्ही व्हिडिओ हा कुठून बघत आहात आणि 70+ स्नायूंच्या वस्तुमानाबद्दल तुमचा प्रश्न काय आहे ते लगेच कमेंट करा. तुमच्या कमेंटनंतरच मी एक धोकादायक रहस्य उघड करेल जे तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींवर पुनर्विचार करण्यास भाग पाडेल. तुम्हाला वाटतं की तुम्हाला अंडी आणि मांस खाऊन प्रथिने मिळत आहेत, परंतु तुम्ही एक घातक चूक करत आहात. बरेच रुग्ण माझे असे आहेत जे दररोज कोंबडीची अंडी खाल्ल्यानंतरही स्नायूंचं नुकसान रोखू शकले नाहीत. कारण असं आहे की वृद्धापकाळामध्ये शरीर प्रथिने वापरणं थांबवतं. याला विज्ञानामध्ये ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हटलं जातं. परंतु या 8 भाज्यांमध्ये एक गुप्त घटक असतो जो हा प्रतिकार तोडतो आणि रॉकेट इंधनाप्रमाणे थेट तुमच्या स्नायूंना प्रथिने पाठवतो. जर तुम्ही फक्त प्रथिने खाल्ली पण हे पोषक घटक समाविष्ट केले नाहीत तर तुमचे प्रथिने स्नायू नव्हे तर शरीरातील चरबी वाढवेल. 70व्या वर्षी ताकदीची गुरुकिल्ली काय आहे हे जाणून घेण्यासाठी नंबर 1 भाजी होईपर्यंत वाट पहा. एकदा तुम्ही हे रहस्य जाणून घेतलं की तुम्हाला महागड्या प्रोटीन पावडरवर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. तर चला सुरुवात करूया. 8व्या क्रमांकावरती आहे मसूर. प्रति 100 ग्रॅम सुमारे 12 ग्रॅम प्रथिने असतात. मसूर डाळ ही जगातील सर्वात जुन्या लागवड केलेल्या अन्नांपैकी एक आहे, परंतु आधुनिक विज्ञानाने ते सर्वात शक्तिशाली असल्याचं सिद्ध केलं आहे. प्रति 100 ग्रॅम सुमारे 12 ग्रॅम प्रथिने असल्याने मसूर डाळ अंड्यापेक्षा खूपच जास्त प्रभावी आहे. मसूर डाळ लोह, मॅग्नेशियम आणि फॉलेटने भरलेली असते. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण निरोगी ठेवण्यासाठी हे पोषक घटक महत्त्वाचे आहे. 2020च्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या व्यक्तींनी आठवड्यातून 4 वेळा मसूर डाळ खाल्ली आहे त्यांच्यामध्ये स्नायूंचं वस्तुमान आणि त्याचबरोबर पकड शक्ती देखील जास्त होती. ज्यांनी ते खाल्लं नाही, जरी त्यांचे एकूण प्रथिनांचं सेवन समान होतं तरीही या निकालाने संशोधकांना आश्चर्य वाटलं. मसूरमधील लायसिनचं प्रमाण अंड्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. कोलेजन निर्मिती आणि स्नायूंच्या दुरुस्तीसाठी लायसिन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला आधीच माहीत आहे. वृद्धांमध्ये लोहाची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो.
मसूर हे या लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे तुमच्या स्नायूंची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते. जर तुम्ही दिवसभर लवकर थकलात तर तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता असू शकते. मसूरचं नियमित सेवन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. दिल्लीच्या एका चौकातील पारंपरिक स्वयंपाकघरामध्ये मसूरचा दीर्घ इतिहास आहे. ते केवळ मसूर म्हणूनच नव्हे तर डाळ, वडा किंवा मग दाल पुरीसाठी देखील वापरले जातात. तथापि त्यांचं आरोग्य फायदे जपण्यासाठी कमी तेलामध्ये मसूर तळणं हे लक्षात ठेवा. मसूर इतक्या कमी किमतीमध्ये इतकं पोषण प्रदान करतं की त्यांना खरोखर सुपरफूड म्हणता येईल. तुमच्या आहारामध्ये ते समाविष्ट केल्याने तुम्हाला हळूहळू तुमच्या शरीराचा थकवा कमी होत असल्याचं आणि तुमचे स्नायू पुन्हा जिवंत झाल्याचं जाणवेल. मसूर हे 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्नायूंच्या क्षीणतेची स्थिती असलेल्या सार्कोपेनियाशी लढण्यासाठी तुमचे गुप्त शस्त्र आहे. मसूरमध्ये लायसिन भरपूर असतं, जे 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अनेकदा कमतरता असते. लायसिन स्नायूंच्या बिघाडापासून बचाव करण्यास मदत करतं. नवीन स्नायू तयार करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे लायसिन हळूहळू पचण्याजोगे स्टार्च आणि मसूरमधील उच्च फायबरसह रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये अचानक वाढ आणि घट रोखतं, ज्यामुळे ऊर्जा वाया जाते. त्याऐवजी ते स्थिर ऊर्जा प्रदान करतं. याचा अर्थ तुमच्या स्नायूंना जास्त काळ पोषण मिळतं आणि तुमचं शरीर दिवसभर ॲनाबॉलिक किंवा मग स्नायू निर्मिती स्थितीमध्ये राहतं. प्राण्यांच्या प्रथिनांपेक्षा मसूरचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात 0 कोलेस्ट्रॉल असतं आणि जळजळ कमी करण्यास मदत होते. वृद्धत्वाच्या स्नायू आणि सांध्यांचा एक मूकशत्रू. मसूर शिजवणं देखील खूप सोपं आहे. तुम्ही ते सूपमध्ये उकळू शकता, संपूर्ण प्रथिने वाढवण्यासाठी भातासोबत शिजवू शकता किंवा मांसाचा पर्याय म्हणून मसूर कटलेट किंवा मग चॉप्स बनवू शकता. स्वस्त, सहज उपलब्ध आणि अविश्वसनीयपणे प्रथिनेयुक्त असल्याने मसूर ही त्यांची शक्ती आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवू पाहणाऱ्या ज्येष्ठांसाठी अत्यंत दुर्लक्षित अन्न आहे. मसूर त्याच्या शुद्ध प्रथिन शक्तीद्वारे शक्ती निर्माण करतं, परंतु त्यानंतर येणारी भाजी वेगळ्या पद्धतीने कार्य करते. व्यायामानंतर स्नायूंना जलद बरं होण्यास मदत करते, म्हणून थकवा आणि वेदना तुम्हाला उठण्यापासून रोखत नाही. क्रमांक 7 वरती आहे मूग. प्रति 100 ग्रॅम सुमारे 7 ग्रॅम प्रथिने असतात. मुगाची डाळ दिसायला लहान दिसू शकते, पण त्यांची शक्ती चुकवू नका. प्रत्येक सर्विंगमध्ये सुमारे 7 ग्रॅम प्रथिने असल्याने ते वनस्पती आधारित प्रथिनांचं सर्वात श्रीमंत स्रोत आहे. अनेक भाज्यांमध्ये महत्त्वाचे अमिनो आम्ले नसतात, परंतु मूग हे संपूर्ण प्रथिने आहेत. स्वतःहून संश्लेषित करू शकत नाही. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे, कारण या अमिनो आम्लाशिवाय तुमचं शरीर स्नायूंच्या ऊतींची योग्यरित्या दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करू शकत नाही. 2018च्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की मुगाची प्रथिने पचनक्षमता 85% जास्त आहे. याचा अर्थ ते अनेक प्राण्यांवर आधारित प्रथिनांपेक्षा शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषले जाते आणि वापरले जाते. कल्पना करा की मनोज नावाचा एक 74 वर्षीय निवृत्त मेकॅनिक त्याच्या मुलीला सांगतो की त्याच्याकडे आता बागकाम करण्याची ताकद नाही आहे. त्याच्या मुलीने आठवड्यातून 2दा त्यांच्या जेवणामध्ये मुगाचं सूप घातलं. एका महिन्याच्या आत ते हसले आणि टिप्पणी केली की ते आता त्यांचा हात मोडण्याची भीती न बाळगता त्यांची चारचाकी चालू शकतात. यामागील कारण म्हणजे मूग ल्युसीन नावाच्या अमिनो आम्लाने समृद्ध आहे. स्नायूंची प्रथिने संश्लेषणासाठी ल्युसीन हे प्राथमिक ट्रिगर आहे. ही प्रक्रिया ज्यामध्ये तुमचं शरीर प्रथिनांचं नवीन स्नायूंमध्ये रूपांतरण करते. पुरेशा ल्युसीनशिवाय तुमचे स्नायू अन्नाला तितका प्रतिसाद देत नाहीत आणि वयानुसार असंच घडतं. याला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हटलं जातं. शिवाय मुगात मॅग्नेशियम भरपूर असतं, जे स्नायूंना आराम देतं आणि त्यातील लोह तुमच्या ऊतींना ऑक्सिजन पुरवठा सुधारतं. त्यामुळे स्नायू इतक्या लवकर थकत नाहीत. मूग कमी लेखले जाऊ शकते, परंतु ते सिद्ध करतं की लहान गोष्टी देखील मोठी ताकद देऊ शकतात. क्रमांक 6 वरती आहे राजमा. प्रति 100 ग्रॅम अंदाजे 8.7 ग्रॅम प्रथिने असतात. लोक सहसा राजमाला फक्त एक साईड डिश मानतात, परंतु ते 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सर्वात शक्तिशाली आणि परवडणारे प्रथिने स्रोतांपैकी एक आहे. जवळजवळ 9 ग्रॅम प्रथिनांसह राजमा स्नायू तयार करण्यासाठी अंड्यापेक्षाही चांगलं काम करते, परंतु अतिरिक्त फायदा म्हणून त्यांच्या प्रथिनांना प्रतिरोधक स्टार्च आणि फायबरने पूरक केले जाते. हे दोन्ही रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास आणि सातत्यपूर्ण ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात.
याचा अर्थ असा की दिवसाच्या मध्यभागी तुम्हाला अचानक कमकुवत वाटणार नाही. 2016च्या एका युरोपियन अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 70 वर्षांवरील लोक जे आठवड्यातून किमान 4 वेळा डाळी किंवा राजमासारख्या शेंगा खातात तर त्यांच्या स्नायूंचे प्रमाण आणि पकड शक्ती आठवड्यातून किमान 4 वेळा खाल्लेल्या लोकांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त होती. हा योगायोग नाही, हा शरीरक्रिया विज्ञानाचा चमत्कार आहे. 75 वर्षीय निवृत्त व्यावसायिक सुरेश काका यांचं उदाहरण घ्या. वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांचे सांधे कडक झाले होते आणि त्यांची ताकद झपाट्याने कमी होत होती. राजमा त्यांच्या प्रथिनांच्या पोकळी भरून काढतात आणि लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील देतात. राजमा बिया खूप प्रभावी आहेत कारण त्यात लायसिनचं प्रमाण खूप जास्त असतं, जे कोलेजन निर्मिती आणि ऊतींच्या दुरुस्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे. अंड्यातील प्रथिने चांगले असतात, परंतु दररोज इतकी अंडी खाणं प्रत्येकाच्या आवडीचं नसतं. राजमा बिया ती पोकळी भरून काढतील, विशेषतः जळजळ किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी. राजमा स्थिर ऊर्जा प्रदान करतात, परंतु पुढील भाजी थकलेल्या स्नायूंसाठी रॉकेट्स इंधन आहे. ते तुमच्या शरीरामध्ये 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये सामान्यतः कमी असलेल्या अमिनो आम्लाचा पूर आणेल. 5व्या क्रमांकावरती आहे पिंटो बीन्स. प्रति 100 ग्रॅम सुमारे 9 ग्रॅम प्रथिने. पिंटो बीन्स दिसायला साधे दिसत असले तरीसुद्धा त्यात सुमारे 9 ग्रॅम प्रथिने असतात. प्रथिने अंड्या इतकेच असतात, परंतु फायबर आणि खनिजांमध्ये ते पुढे असतात. हे मिश्रण 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सोन्यासारखं आहे. प्रथिने तुमच्या स्नायूंना पोषण देतात आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतं आणि पचन सुरळीत ठेवतं. 70 वर्षांच्या वयानंतर हे दोन्हीही अनेकदा कमकुवत होतात. 2016च्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक जे आठवड्यातून किमान एकदा व्यायाम करतात त्यांना स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांनी दिवसातून कमीत कमी 4 वेळा पिंटो बीन्स सारख्या शेंगा खाल्ल्या त्यांना स्नायूंच्या क्षीणतेचा धोका कमी खाणाऱ्यांपेक्षा 22% कमी होतो. पिंटो बीन्समध्ये ल्युसीन आणि आयसोल्युसीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. स्नायूंची प्रथिने संश्लेषणाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले अमिनो आम्ल ते मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेट देखील प्रदान करतात, जे सर्व स्नायूंच्या योग्य आकुंचन आणि मज्जातंतू सिग्नलिंगसाठी आवश्यक असतात. पिंटो बीन्स तुम्हाला दिवसभर ऊर्जा राखण्यास मदत करतात. क्रमांक 5 वरती आहे काळे बीन्स. प्रथिने 100 ग्रॅम सुमारे 8.9 ग्रॅम असतात. काळे बीन्स लहान वाटू शकतात, परंतु स्नायूंचं नुकसान रोखण्यासाठी त्यांची प्रभावीतता प्रचंड आहे. त्यामध्ये प्रति 100 ग्रॅम सुमारे 9 ग्रॅम प्रथिने असतात, जे प्रथिनांच्या प्रमाणामध्ये अंड्यांनाही मागे टाकतात. त्यांचे अमिनो ॲसिड प्रोफाईल त्यांना तुमच्या 70च्या दशकामध्ये शक्ती परत मिळवण्यासाठी एक उत्तम मित्र बनवतं. काळ्या बीन्सचे वेगळेपण म्हणजे त्यांचे प्रथिने फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात, म्हणून ते केवळ स्नायूंना पोषण देत नाही तर रक्तातील साखरेची पातळी देखील स्थिर करतं आणि जळजळ कमी करतं, ज्यामुळे स्नायूंची पुनर्प्राप्ती मंदावते. 2019च्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 70 वर्षांवरील लोक जे आठवड्यातून किमान 3 वेळा काळ्या सोयाबीन सारख्या शेंगा खातात त्यांच्या स्नायूंची ताकद आणि हालचाल इतरांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त होती. 76 वर्षीय निवृत्त शिक्षिका मंगलादेवी ज्या आहेत त्यांचं उदाहरण घेऊया. त्या तक्रार करायच्या की पायऱ्या चढल्याने त्यांच्या मांड्या जळतात. त्यांना वाटतं की त्यांच्या शॉपिंग बॅग वाहून नेण्याचे दिवस संपले आहेत. पण जेव्हा तिची नात काळ्या सोयाबीनचे सूप आणि बनवू लागली तेव्हा तिला काही अनपेक्षित बदल दिसले. 2 महिन्यांमध्ये ती केवळ पायऱ्या चढत नव्हती तर रेलिंग न धरताही चढत होती. आता ही मंगलादेवी जी आहे ती हसली आणि म्हणाली, या छोट्या सोयाबीनने माझे मित्र खरेदी करतात त्या महागड्या प्रोटीन पावडरपेक्षा माझं जास्त काम केलं आहे. काळ्या सोयाबीन तुम्हाला सहनशक्ती वाढवण्याससुद्धा मदत करतात. क्रमांक 3 वरती आहे सोयाबीनचे अंकुर. फारसे आकर्षक दिसत नसतील, परंतु प्रतिग्रॅम प्रमाणाच्या बाबतीत ते सर्वात घन वनस्पती प्रथिने स्रोतांपैकी एक आहेत. प्रति 100 ग्रॅम 15 ग्रॅम प्रथिने असल्याने ते अंडी आणि इतर प्राणी प्रथिनांना सहजपणे मागे टाकतात. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सोयाबीनचे अंकुर विशेषतः प्रभावी असण्याचं कारण म्हणजे अंकुर येण्याची प्रक्रिया सोयाबीनची रसायनशास्त्र बदलते. ते अँटीन्यूट्रियंट्स तोडते आणि अमिनो आम्ल उपलब्ध वाढवते आणि प्रथिने पचनास सोपे करते. ज्यांना वारंवार पचन समस्या किंवा खराब शोषणाचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हे एक गेम चेंजर आहे. 2017च्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की अंकुरलेल्या सोयाबीनपेक्षा 30% जास्त
अमिनो आम्ल जैव उपलब्धता असते, म्हणजेच तुमचे स्नायू तुम्ही जे खात आहात त्याचा अधिक वापर करू शकतात. 78 वर्षीय निवृत्त अभियंता सुभाष चंद्रा यांचा विचार करा. त्यांना पचन समस्या असल्याने ते नेहमीच मसूर किंवा सोयाबीन टाळत असत. पण जेव्हा त्यांच्या मुलीने हलकं शिजवलेले सोयाबीनचे अंकुर घालण्याचा सल्ला दिला तेव्हा त्यांनी एक संधी घेतली. काही आठवड्यांमध्येच त्यांना पचनाचा त्रास कमी झाला, तर त्यांच्या दैनंदिन चालण्यासाठी सुद्धा त्यांना अधिक ऊर्जा मिळाली. त्यांनी अभिमानाने त्यांच्या डॉक्टरांना सांगितलं, मला अखेर असं अन्न सापडलं आहे जो मला कमकुवत करत नाही तर मला बळकटी देतं. कारण स्पष्ट आहे, सोयाबीनच्या अंकुरामध्ये ल्युसीनचं प्रमाण जास्त असतं, जे स्नायूंची प्रथिने संश्लेषणाला चालना देतं. पण ते व्हिटॅमिन सी, लोह आणि फॉलेटमध्ये देखील समृद्ध असतात. व्हिटॅमिन सी कोलेजन दुरुस्तीला मदत करतं, लोह स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवतं आणि फॉलेट नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी थकवा दूर करण्यासाठी आणि स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. शिवाय अंकुरामध्ये शरीराला अँटीऑक्सिडंट्स असतात जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, वृद्धत्वामुळे स्नायूंचे जलद नुकसान रोखतात. तुम्ही ते सॅलडमध्ये कच्चे खाऊ शकता, लसूण घालून हलके परतू शकता किंवा प्रथिने वाढवण्यासाठी सूपमध्ये घालू शकता. सोयाबीन अंकुर लवकर ताकद निर्माण करतात, परंतु आमच्या यादीतील शेवटची भाजी प्रथिनांच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक आहे. ती प्रथिने आणि स्नायू बांधणीच्या शक्तीने इतकी समृद्ध आहे की ती माणसाला सुद्धा टक्कर देऊ शकते. दुसऱ्या क्रमांकावरती आहे एडामामे किंवा मग कच्चे सोयाबीन. प्रति 100 ग्रॅम सुमारे 14 ग्रॅम प्रथिने आणि हे स्नायू जे आहेत ते बांधणीसाठी ही भाजी जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या पदार्थांपैकी एक आहे. 100 ग्रॅममध्ये सुमारे 14 ग्रॅम प्रथिने असल्याने ते सहजपणे अंड्यापेक्षाही जास्त असतं, चांगलं असतं. इतर अनेक भाज्यांमध्ये वेगळे एडामे हे एक संपूर्ण प्रथिन आहे, म्हणजेच त्यात सर्व 9 आवश्यक अमिनो आम्ल परिपूर्ण संतुलित प्रमाणामध्ये असतात. 70व्या वर्षी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी तुमच्या स्नायूंना आवश्यक असलेले हेच इंधन आहे. हे महत्त्वाचं आहे कारण जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपले शरीर प्रथिने स्नायूंमध्ये रूपांतरित करण्यात कमी प्रभावी होतं. ही प्रक्रिया ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणून ओळखली जाते. एडामामे या अडथळ्यावर मात करण्यास मदत करतं. ते ल्युसीनमध्ये समृद्ध आहे, जे स्नायूंच्या वाढीसाठी एक शक्तिशाली पोषक तत्व आहे. हे रक्तातील पोषक तत्व म्हणून काम करतं. 2012च्या क्लिनिकल चाचणीमध्ये पुष्टी केली की सोयाबीन प्रथिने सक्रियेसह एकत्रितपणे स्नायूंच्या वस्तुमानामध्ये वाढ करण्यासाठी प्राण्यांच्या प्रथिनांनी इतके प्रभावी आहेत. तथापि कोलेस्ट्रॉल कमी करणं आणि हृदयाच्या आरोग्यास समर्थन देणं हे त्याचं अतिरिक्त फायदे आहेत. 74 वर्षीय निवृत्त नर्स मीनाताई यांचं उदाहरण घ्या. तिला बागकाम करायला आवडतं, तथापि तिला दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे पाय आणि पाठ दुखत असल्याचंही आढळतं. तिच्या नातीने तिला थोडंसं समुद्री मीठ घालून उकडलेले एडामामे खायला शिकवलं. सुरुवातीला तिने ते फक्त एक नाश्ता मानलं, परंतु 2 महिने नियमित सेवन केल्यानंतर मीनादेवी यांच्या लक्षात आलं की तिला दुसऱ्या दिवशी इतकं दुखत नाही. तिने इतर वृद्ध मैत्रिणींना सांगितलं, असं वाटतं की माझे स्नायू शिक्षा होण्याऐवजी परत येत आहेत. कारण स्पष्ट आहे, एडामामे संपूर्ण अमिनो ॲसिड प्रोफाईल स्नायूंच्या पुनर्प्राप्तीला गती देतं आणि आयसोफ्लॅव्होन नावाचे नैसर्गिक वनस्पती संयुगे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढतात, ज्यामुळे वृद्ध स्नायू कमकुवत आणि वेदनादायक होतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के सारखे खनिजे देखील असतात. म्हणून एडामामे फक्त स्नायू तयार करत नाहीत, तर हे हाडे मजबूत करतं आणि संतुलन सुधारतं, ज्यामुळे वृद्धांना अधिक आत्मविश्वासाने चालता येतं. कोणत्याही गुंतागुंतीच्या स्वयंपाकाची आवश्यकता नाही. फक्त 5 ते 10 मिनिटे उकळवा, बीन्स काढून टाका आणि स्नॅक्स, सॅलड, टॉपिंग किंवा मग साईड डिश म्हणून त्याचा आनंद घ्या. एडामामे स्नायूंना दुरुस्त करण्यास आणि जलद बरे करण्यास मदत करतं, पण त्यानंतर येणारी भाजी आणखी पुढे घेऊन जाते. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ते दीर्घकालीन सहनशक्ती आणि ताकद देते, जे त्यांचे पाय तासनतास मजबूत ठेवते. पहिल्या क्रमांकावरती आहे परिपक्व सोयाबीन. प्रति 100 ग्रॅममध्ये 21 ग्रॅम प्रथिने असतात. आणि आता या यादीतली सगळ्यात शेवटची भाजी जी आहे ती ही आहे वनस्पती आधारित प्रथिनांचा निर्विवाद विजेता परिपक्व सोयाबीन. एकदा पूर्णपणे वाढले आणि शिजवले की हे बीन्स प्रति 100 ग्रॅम आश्चर्यकारकपणे 21 ग्रॅम प्रथिने प्रदान करतं.
हे 4 अंड्यांपेक्षा जास्त आहे आणि जवळजवळ कोणत्याही भाज्यांपेक्षा जास्त आहे. ते पातळ माणसाला सुद्धा टक्कर देऊ शकतं. 70च्या दशकामध्ये स्नायूंच्या वस्तुमानामध्ये घट सार्कोपेनियाशी झुंजणाऱ्या ज्येष्ठांसाठी सोयाबीन चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यात फक्त प्रथिने जास्त असतात असं नाही, तर ते एक संपूर्ण प्रथिन आहे. म्हणजेच ते तुमच्या शरीराला स्नायू दुरुस्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 9 आवश्यक अमिनो आम्लांचे परिपूर्ण संतुलन प्रदान करतं. म्हणूनच संशोधक अनेकदा सोयाबीनला मांसासारखे वागणारे वनस्पती म्हणतात. 2012च्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 70च्या दशकातील लोक जे दररोज सोयाबीन प्रथिने खातात त्यांना प्रथिने खाणाऱ्या लोकांइतकीच स्नायूंची वाढ होते. यावरून हे सिद्ध होतं की सार्कोपेनियाशी लढण्यासाठी तुम्हाला यादृच्छिक स्रोतांवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. 79 वर्षीय निवृत्त पियानोवादक अमला कुलकर्णी फक्त 20 मिनिटे पियानो वाजवल्यानंतर तिचे हात थरथर कापत होते आणि तिचे पाय ताठर होत होते. तिच्या नातवाने तिला तिच्या सॅलड आणि सूपमध्ये शिजवलेले सोयाबीन घालण्यास राजी केलं तेव्हा तिला शंका आली. पण 3 महिन्यानंतर तिने अभिमानाने जाहीर केलं की आता वेदनांशिवाय 1 तास ती वाजवू शकते आणि तिच्या डॉक्टरांनीही तिच्या स्नायूंच्या टोनमध्ये मोजता येण्याजोगी सुधारणांची पुष्टी केली आहे. आणि याच्याचमुळे तुम्हाला हे समजलं असेल की ही भाजी किती महत्त्वाची आहे ते. तुम्ही या भाजीपैकी कोणती भाजी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.